आदिशक्ती मुक्ताईचा पालखी सोहळा प्रस्थान सोहळा सुरू आहे आणि या पालखी सोहळ्याला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रथाचे सारथी या ठिकाणी झालेले आहेत। या रथाच्या सारथीला प्रसंगी मंत्री गुलाबराव पाटील, गिरीश महाजन हे देखील रथाचे सारथी झालेले आहेत। आदिशक्ती मुक्ताईचा पालखी सोहळा हा प्रस्थान सोहळा मोठ्या उत्साहात मुक्ताई मंदिरमध्ये पार पडतोय। या प्रस्थान सोहळ्याप्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री हे दाखल झालेले आहेत। त्यांचं या ठिकाणी आदिशक्ती मुक्ताईचं दर्शन घेत त्यांनी पालखी सोहळ्याचं देखील पूजन केलेलं आहे आणि या सोहळ्याला अत्यंत महत्त्व मानलं जात आहे। टाळ मृदुंगाचा गजर आदिशक्ती मुक्ताईच्या मंदिरात सुरू आहे। विठ्ठल नामाचा जयघोष सह वारकरी संप्रदाय नव्या मुक्ताई मंदिरात दाखल झालेले आहेत आणि या प्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गुलाबराव पाटील, गिरीश महाजन हे थेट रथाचे सारथी झालेले आहेत। आपण पाहू शकता कशा प्रकारे रथाचे सारथी होत हा मान त्यांनी या ठिकाणी मिळवलेला आहे आणि कशा प्रकारे हा रथ उत्सव सोहळा मुक्ताई नगरमध्ये पार पडतोय। या सोहळ्याचा विलोभनीय दृश्य या ठिकाणी वारकरी संप्रदायाच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडतोय। टाळ मृदुंगाचा गजर आज सकाळपासून मुक्ताई मंदिरात सुरू आहे। प्रस्थान सोहळ्याला राज्यातील वारकरी संप्रदाय मोठ्या संख्येने दाखल झालेला आहेत। विठ्ठल नामाच्या जयघोषात आषाढी वारीची पालखी पंढरपूरकडे या ठिकाणी प्रस्थान झालेली आहे। 600 किलोमीटरचा हा प्रवास आहे। रवी गोरे, TV9 मराठी, मुक्ताईनगर, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।